सुख झाले सजनी हो सुख झाले सजनी सुख झाले
सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर सुखाचे आदर बापर कुमादेवी वर महाविठ्ठले आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार तुळसी माळ गळा गोपी चंदन तिरा तुळसी माळ गळा गोपी चंदन तिरा हृदय कळवला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची साधन निर्धारी आनंदाई एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाताने परम उच्च बोली तुळसी माळ गळा गोपी चंदन तिरा माळ गळा गोपी चंदन तिरा हृदय कळवळा वैष्णवा
नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैलासरान शिवश्चंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझा वीण शंभो मज कोण तारी रे तुझ वीण शंभो मज कोण तारी ओम मार्तंड भैरवाय नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुनना मेरी पुकार तेरे सुते
देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा भगवान परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करणारा अभंग आज आपण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी निवडला. विठाला विठा एकनाथ महाराज म्हणतायत, जो रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतो त्या प्रकारची भक्ती देवाला आवडते. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे आणि अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल जिव्हाळा आहे, अशा प्रकारचा भक्त देवाला आवडतो. ज्याच्या जीवनामध्ये आषाढी आणि कार्तिकी याशिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचं साधन नाही, तो असणारा भक्त देवाला आवडतो. आणि हे संपूर्ण नियम ज्याच्या जीवनामध्ये ज्याने अंगीकारलेले आहे, तोच या जगतामध्ये परमपूज्यतेला प्राप्त झालेला आहे, असं एकनाथ महाराज या अभंगातून म्हणतायत. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवलाय. तत्पूर्वी ज्या अनुषंगाने ही कीर्तन सेवा आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी पण वक्ता या नात्याने परिहार देणं माझं क्रमप्राप्त आहे. गेल्या 72 वर्षापासनं संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, की जो सप्ताह राष्ट्रसंत गाडगेबाबांनी या सप्ताहाची सुरुवात केली आणि त्यांच्याच पुण्यतिथीनिमित्तानं हा सप्ताह पुढे चालत आला. आणि म्हणून या सप्ताहाला ह्या वर्षी 73व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. 72 वर्षामध्ये तुम्ही अनेक कीर्तनं ऐकली. आता किती ऐकले? 72 गुणिले किती करावे लागतील? 72 गुणिले 8. प्रत्येक वर्षाला 8-8 कीर्तनं. जे एवढे कीर्तनं तुम्ही ऐकले, किती तुमचा मोठा अधिकार आहे. आणि म्हणून गेल्याही वर्षी मला या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं होतं. आणि म्हणून मी अभंग घेतला होता, आपल्या सर्वांच्या पाठ असेल. कोणता अभंग होता? आमच्या उमेश दादांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. अभंग होता, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हा अभंग होता. आणि ह्या वर्षी आपण अभंग निवडलाय, आवडे देवासी तो ऐका प्रकार. तोही एकनाथ महाराजांचाच होता आणि हाही एकनाथ महाराजांचाच आहे. फक्त फरक एवढा आहे, तो हरिपाठातला होता आणि हा वेगळा आहे. निवडक अभंगातील नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा एकनाथ महाराजांचा अभंग आपल्या समोर निवडलाय. म्हणून सप्ताहाला 72 वर्ष पूर्ण होऊन 73व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि म्हणून आजचा पहिला दिवस श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान हिवरगाव पावसा आयोजित राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा शृंगारित करण्यासाठी आपल्याला जे आभाळाच्या उंचीचे कलाकार लाभलेले आहेत, ते मृदंगावरती साथ करण्यासाठी श्री हरिभक्तीपरायण लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी महाराज चौधरी या ठिकाणी मृदंगावरती साथ करण्यासाठी आहे. त्याच पद्धतीने सूर नवा ध्यास नवा या मालिकेमध्ये ज्यांनी काम केलं आणि तेव्हापासून आम्हाला अविनाश महाराज खरंच आमच्या तालुक्याचं वैभव आहे हे आम्हाला कळालं, असे अविनाश महाराज कदम ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या जवळच असणारं रत्न, स्वररत्न श्री हरिभक्तीपरायण सीताराम महाराज पवार, त्यांनी देखील अतिशय पहिली सुंदर चाल गायली, त्यांना देखील धन्यवाद. महाराजांच्या संस्थेतील ही सगळी विद्यार्थी, विनेकरी, त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर संशिष्टम आहे, पिंपळगाव देप्याचे LX ऑडिओ
आमचे तुषारदादा यांची सुंदर सिस्टम आहे, अतिशय गोड लावली. मला वाटत नाही 9ला कीर्तन संपेल, पण सुंदर ज्यांची सिस्टम आहे आमचे तुषारदादा. त्याचप्रमाणे आपण सर्व हिवरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी, गावातील ग्रामस्थ मंडळी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. या संस्थांचे आमचे श्री हरिभक्तीपरायण मोठ्या भाऊ बडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गणेश दवंगे, सोमनाथ दवंगे आदी करून सर्वच माझ्या परिचयाचे आहे, पण माझ्याकडे वेळ खूप शिल्लक आहे आणि म्हणून सगळ्यांचं नाम उल्लेख करायला गेलं तर वेळ खूप जाईल, म्हणून सगळ्यांचा नाव उल्लेख केला असं आपण या ठिकाणी समजूया आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होऊया. विठाला 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 विठाला. एकनाथ महाराज म्हणतायत की मानवी जीवनात आल्याच्या नंतर असा या जगामध्ये एकही मनुष्य नाही की त्याच्या जीवनामध्ये आवड नाही. आवड नाही असा शोधूनही मनुष्य या जगतामध्ये सापडणार नाही. प्रत्येकाला आवड आहे. एखादा म्हणेल मला काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही, ही देखील त्याची काय आहे, आवडच आहे. म्हणून या जगामध्ये तुम्ही फिरल्याच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवड ही ठरलेली आहे. फक्त एवढाच बदल आहे, कुणाची आवड वेगळी असेल, कुणाची आवड वेगळी असेल, पण आवड नाही असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. बघा, एखादा म्हणत असेल मला कीर्तन आवडत नाही, त्याला कीर्तन आवडत नसेल, पण बाकीचं काहीतरी झिंगणंग चिंगणंग आवडत असेल. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं ते? म्हणजे कीर्तन आवडत नसेल पण बाकीचं त्याला आवडतंय, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये आवड आहे. म्हणून या जगतामध्ये आवड नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. एकाच मंडपातील प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. बघा, प्रत्येकाच्या अंगावरती एकाच कलरची कपडे नाहीत, याचा अर्थ एकच कलर, एकाच रंगाची कपडे प्रत्येकाला आवडत नाही. महिला मंडळींमध्ये बघा, प्रत्येकीच्या अंगावरती वेगवेगळी प्रकारची साडी आहे, वेगवेगळ्या कलरची साडी आहे, याचा अर्थ एकच कलर त्यांनाही अभिप्रेत नाही, त्यांनाही तो आवडत नाही. प्रत्येकाच्या अंगावरती वेगवेगळ्या कलरच्या साड्या आहे, याचा अर्थ प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. म्हणून संत महात्म्यांची आवड, जीवाची आवड आणि भगवंताची आवड असे 3 आवडीचे प्रकार आहे. जीवाला काय आवडतं? जीवाला तेच आवडतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. आमच्या प्रपंचाची भरभराटी व्हावी, आमच्या 2चे 4 हात व्हावे, 4चे 6 व्हावे, 6चे 8 व्हावे, 8चे असं चालू द्या रात्रभर. आमच्या प्रपंचाची भरभराटी व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. आमच्या प्रपंचाचा वेल मांडवावरती जावा, मांडव कोसळला तरी चालेल, पण प्रपंचाची अपेक्षा कोणाची थांबत नाही. याला म्हणायचं जीवाची आवड. म्हणून ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. ही संसारिक माणसाची आवड आहे. म्हणून संसारिकाला आणखी काय आवडतं? संसारिकाला जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूचं आकर्षण आहे. त्याला प्रत्येक वस्तू आवडल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला एकच गोष्ट आवडत नाही, ते म्हणजे दुःख. दुःख ही कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि सुखाकरता प्रत्येक जण धडपडतोय. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. सुखाच्या अपेक्षेमध्ये संपूर्ण जन्म आपला वाया जातो, पण मानवी जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही. म्हणजे सगळ्यांची धडपड आहे सुखासाठी. सुखासाठी आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू अवलंबण्याचा प्रयत्न करतो, पण त्या प्रत्येक वस्तूपासून आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाची आवड ही सुखासाठी आहे.
पण आवडच नाही असा मनुष्य आपल्याला शोधूनही सापडणार नाही. बघा, सुभाषितकारांनी एकाच मंडपातील प्रत्येकाची आवड कशी भिन्न भिन्न स्वरूपाची आहे याचं वर्णन केलंय. सुभाषितकार म्हणतायत, कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति, मिष्टान्नम इतरे जनः. आता ही संस्कृत आहे, तुम्हाला कळलं नसेल, मी त्याचा शब्दशः अर्थ सांगतो. कन्या वरयते रूपम, एखाद्या मुलीचं लग्न ठरतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर त्या मुलीच्या दृष्टीने आवड जर काय असेल, त्या मुलीला वाटत असतं मी जेवढी सुंदर आहे दिसायला त्याच्याही पेक्षा मी ज्याच्याशी लग्न करणार आहे, मी ज्याला वरणार आहे, तो माझा होणारा नवरा माझ्यापेक्षा 10 पटीने दिसायला सुंदर असावा. ही कुणाची आवड आहे? त्या असणाऱ्या मुलीची आवड आहे. आता जर आपण त्या मुलीच्या आईला विचारलं, आई साहेब तुम्हाला काय आवडतं, त्या मुलीची आई सांगत असते, सांगू महाराज त्या मुलीची काय आवड याचं मला काही घेणं देणं नाही. त्या मुलीच्या दृष्टीने तिची काय आवड आहे हे मला अपेक्षित नाही, पण माझा होणारा जो जाबाई आहे त्याने कमीत कमी महिन्याला 10 ते 15 लाख रुपये कमवले. ही कोणाची आवड आहे? मग तो नवरदेव जणू डांबराचं मेनकापडके असे ना, इतका काळा नांगराटात टाकल्याच्या नंतर तो दिसायचा नाही, इतका काळा. ही कोणाची आवड आहे? त्या मुलीच्या आईची. माता वित्तम, पिता श्रुतम. त्या वडिलांना काय आवडतं त्या मुलीच्या? तर ते वडील म्हणत असतात, माझा जो होणारा जाबाई आहे त्या जाबायाची या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये नवे नवे संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये त्याची कीर्ती असावी, त्याच्याबद्दल कोणीही वाईट बोलता कामा नाही. हे कोणाला आवडतं? त्या मुलीच्या वडिलांना. पिता श्रुतम, चांगलं चांगलं त्या नवरदेवाबद्दल जावयाबद्दल बोललेले शब्द ऐकण्यासाठी त्या वडिलांना आवडतं, म्हणून पिता श्रुतम. बांधवा कुलमिच्छन्ति, भावबंधांना काय आवडतं? भावबंधांची एकच इच्छा असते, आम्ही 96 कुळी मराठी आहोत, त्याच पद्धतीचं पुढचं कुळ असावं. आमची पार्टी ज्या लेवलची आहे त्याच योग्यतेची पार्टी पुढची असावी. आम्ही 99 कुळी मराठी आहोत, त्याच पद्धतीने पुढची 99 कुळी मराठी ही पार्टी असावी आणि त्यांच्याशी आमच्या कुळातल्या मुलीचा संबंध व्हावा, हे त्या मुलीच्या भावबंधांना आवडत असतं. नाहीतर आज परिस्थिती अशी झाली, मुलगी मराठाची आणि मुलगा न्हाव्याचा, चंभाराचा, हरिजनाचा. हे सोडून द्या, मुलगी मराठ्याची आणि मुलगा मुसलमानाचा. हे शोभतंय? नाही नाही. भावबंधांची एकच इच्छा आहे, आम्ही उच्च कुलस्थ आहोत, आमचं देशमुख घराणं आहे, त्याच योग्यतेचं पुढचं घराणं असावं, ही भावबंधांची इच्छा असते. बांधवा कुलमिच्छन्ति. पण वऱ्हाडी मंडळींना काही घेणं देणं नसतं. त्या मुलीला काय आवडतंय, त्या मुलीच्या आईला काय आवडतंय, त्या मुलीच्या वडिलांना काय आवडतंय, भावबंधांची काय इच्छा आहे, याचं कुठल्याही प्रकारचं गद्य पद्य त्या वऱ्हाडी मंडळींना नसतं. वऱ्हाडी मंडळी फक्त विचारत असतात, आज लग्नानंतर बेत काय? मिष्टान्नम इतरे जनः. त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणजे एकाच मंडपातील एकाच छताखालील प्रत्येकाची आवड जशी भिन्न भिन्न स्वरूपाची आहे, तशी जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि भगवंताची आवड वेगळी. म्हणून आपण जीवाची आवड पाहिली. संतांना काय आवडतं? संतांना ते आवडतं, आवडे निरंतर हेची ध्यान. भगवान परमात्म्याचं स्वरूप बघण्यासाठी संतांना आवडतं. आणखी आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले. भगवंता तू माझ्या दृष्टीसमोर कायम उभा असावा, हे मला आवडतं. आणि म्हणून देवा संबंधाने जे जे काही असेल ते सगळं संतांना आवडतं. मग तुकोबराय म्हणतायत, आवडे पंढरी
भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरीक चंद्रभागा लिंग पुंडरीक कामधेनु कल्प तरु चिंतामणी कामधेनु कल्प तरु चिंतामणी कामधेनु कल्प तरु चिंतामणी कामधेनु कल्प तरु चिंतामणी कामधेनु तरु चिंतामणी कामधेनु तरु चंद्रभागा लिंग पुंडरीक आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक ही संतांची आवड आहे. संतांना देव किती आवडतो आणि देवा संबंधाने तीर्थक्षेत्र किती आवडतं तर संत महात्मे म्हणतायत आम्हाला ह्या गोष्टी आणि भगवान परमात्मा प्राणाही पेक्षा जास्त आवडतात. तुझी आणवाही न गा देवराय बहु आवडसी जीवा पासानिया कानडिया विठोबा कानडिया ही संतांची आवड आहे. म्हणून जीवाची आवड आपण पाहिली, संतांची आवड आपण पाहिली. आता देवाची काय आवड आहे तर देवाची ती आवड आहे जो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो तो असणारा भगवत भक्त आणि त्याच्या अंतःकरणातली भक्ती देवाला आवडते. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आवड देवासी आवड देवासी आवड देवासी
आजपासून लक्षात ठेवायचं, प्रमाण झालं की काय वाजवायचं? टाळी. परत नाही सांगावं लागायचं ना. हा, महाराजांनी आपल्या सुंदर आवाजामध्ये पहिलं चरण स्वरबद्ध केलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतायत, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस जो भगवत भक्त अंतःकरणापासून भगवान परमात्म्याचं चिंतन करतो तो असणारा भगवत भक्त, आणि त्या भगवत भक्ताने केलेली भक्ती भगवान परमात्म्याला, तो असणारा आवडीचा प्रकार भगवंताला आवडतो. म्हणून रात्रंदिवस भगवंताचं भजन करणारा भगवत भक्त, त्यामध्ये अनेक संतांची यादी आहे. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीचे गते, वर्णमी किती तया सुका. नामस्मरणाच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये इतकं सुख मला निर्माण झालं की त्या सुखाची मी अभिव्यक्ती तुमच्या समोर करू शकत नाही, एवढा आनंद मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, मी आनंदाच्या डोहातच आनंदाचे तरंग उपभोगू लागलो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. इतका आनंद मला माझ्या जीवनामध्ये नामस्मरणाच्या रामनामाची रामनामाची यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, रामनामाची छंदे, रामनामाची छंदे. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम, यारे नाचू प्रेमानंदे, रामनामाची छंदे. संत महात्मे म्हणतायत, आम्ही जो आनंद उपभोगला तो आनंद तुम्हीही उपभोगा. कारण कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाचं अंग हरिरूप होण्याची ताकद ही कीर्तनात आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून नामदेव महाराज म्हटले, आम्ही नाचायचंच असेल तर कीर्तनात नाचू. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जागी, नाचे रंगी ज्ञान दीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जागी.
टाळी टाळी. वा, असं वाटतंय काय आनंद आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये एखादी म्हातारी उचलावा आणि सगळ्यांवरती वळवून हा परत ठेवून द्यावा, फेकून नाही. वा वा वा, काय आनंद आहे महाराज. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा आपल्या जीवनातला आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे. म्हणून असं म्हटलंय, आनंद या जीवनाचा सुगंधा तरी तरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळावा. हा मानवी जीवनाचा आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे आणि इतरांनाही तो वाटता आला पाहिजे. हा आनंद संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवला आणि समाजाला तो वाटण्याचा प्रयत्न देखील केला. म्हणून तर हरिभजनी हे धवळिले जग आणि चुकविला लाग कळीकाळाचा, हे संत महात्म्यांनी केलं. म्हणून रात्रंदिवस ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती आहे, भगवान परमात्म्याविषयी प्रेम आहे आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस आहे, अशा प्रकारचा असणारा भक्त देवाला अतिशय आवडतो. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग नामाचा उच्चार आपण रात्रंदिवस केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत नामाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या भजनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला सर्व संतांनी आपलंसं केलं होतं. बघा, काकड्याचं भजन करत असताना दुसरी मालिका म्हणत असताना आपण बघा, उंच नीच काही नेने भगवंत, या अभंगापासून शेवटी संपूर्ण मालिका म्हणत असताना आपलं लक्षात येईल की सगळ्या संतांची कामं भगवंताने केली. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या कुळाचा आहे, याचा कुठल्याही प्रकारे विचार केला नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. एवढी भक्ती संत महात्म्यांनी केली होती. म्हणून हिरण्यकश्यपूपासून भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. दैत्यांपासून सगळ्या भक्तांचं रक्षण जर कोणी केलं असेल तर त्या पांडुरंग परमात्म्याने केलं. असा एकही भक्त नाही की त्यांनी नामस्मरण केलं आणि त्याचं जीवन, त्याचा जन्म वाया गेला, असं नाही. धर्म रक्षवायावतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षवाया अवतार अंबरोशीसाठी हा जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबरीश राजासाठी भगवान परमात्म्याने 10 जन्म घेतले आणि दुष्टांचं निर्दळन केलं. हे फक्त भगवत भक्तासाठी भगवान परमात्मा अवताराला येत असतो. म्हणून धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार असतो. पण अंतःकरणामध्ये भगवत भक्ती असेल तरच
तो असणारा भगवान परमात्मा त्या भक्तावरती संतुष्ट होऊन त्याची नाही ती कामं करतो. बघा अर्जुनाची किती कामं केली. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारिले, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. फक्त त्या भगवत भक्ताने काय केलं पाहिजे, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन केलं, नाही त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायले. दिनरजनी हाची धंदा हो, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाची धंदा. तुकोबराय म्हटले, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस आम्ही त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, कारण भगवंताचं नामच तितकं गोड आहे. अमृताला देखील फिका पाडणार जर कोणाचं नाव असेल तर ती भगवंताचं. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, काय करू दासी, सांग पंढरी राया, काय करूया कारो स्वगेसी, कारो प्रधानासी, विषया तुझे, विषया तुझे. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणून तर सगळ्या संत महात्म्यांनी त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये धारण केलं. नाम गाव, नाम घे, नाम गाव, नाम घे, नामे विठुराया वाहू, नामे विठुराया वाहू. नाम गाव, नाम घे, नाम गाव, नामे विठुराया वाहू. नाम गाऊ, नाम धाऊ, नाम विठोबाला भाऊ. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. इतकं गोड नाम, आणि त्या गोड नामाकरता अख्ख्या भगवत भक्तांनी आपलं जीवन समर्पित केलं. बघा मीराबाईंच्या जीवनातलं उदाहरण बघा. मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या समोर घ्यावी आणि भगवंताचं भजन करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. असं अखंड भजन करावं, पण वडिलांना आवडत नव्हतं. एक राजाची मुलगी आणि भजन करते हे वडिलांना राजाला आवडत नव्हतं. म्हणून राजाने काय केलं, आपल्या असणाऱ्या पत्नीच्या हातामध्ये विषाचा प्याला दिला आणि ते विष पाजण्यासाठी मीराबाईंकडे पाठवलं. पतीची आज्ञा म्हणून मीराबाईंकडे ती राजपत्नी मीराबाईची आई आली आणि आल्याच्या नंतर विषाचा प्याला घेतला. मीराबाईने ते विष प्यालं, पण मीराबाईला काही झालं नाही. मग ते विष पिलं कोणी? मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट आलं, त्या संकटापासून त्यांचं निवारण करण्याचं काम भगवंताने केलं. म्हणून भगवान परमात्मा ते सगळी संकट आपल्यावरती घेतो. मीराबाईंनी बेधुंद होऊन नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन भगवंताच्या भजनामध्ये नाचावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. इतकं मीराबाईने भगवंताच्या भजनात नाचावं, देहभान विसरून नाचावं. पायामध्ये चाळ बांधावी, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, गळ्यावरती खांद्यावरती एक तारी विना घ्यावा आणि भगवंताचं भजन करावं. मीराबाईने म्हणावं, आता माझं संपूर्ण चित्त, माझी लगन भगवंताशी लागलेली आहे. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरिगुण गाने लगी. महालों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ओ तो गली गली हरिगुण गाने लगी. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसे लागी लगन. मीराबाईने इतकं भजन करावं का? भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. भगवंताचं भजन केल्याच्या नंतर त्या भगवंताचं नाम झलकला पापी जन्मांतरीचे, झलकला पापी जन्मांतरीचे, झलकला पापी जन्मांतरीचे, झलकला पापी जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन परी संगे, झलकले पापी जन्मांतरीचे. अनंत पापाच्या राशीच्या राशी जाळण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. घेता नाम नाम नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम विठोबाचे,
तारिला निर्धारी नामे तारिला निर्धारी घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम विठवाते भगवत आज नुसतं प्रमाणांचा वर्षाव आहे. आज अविनाश महाराज आणि सीताराम महाराज मला बोलूच देणार नाही, शब्दाला प्रमाण. म्हणून घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे, हा नामाचा महिमा. म्हणून अभंग नामपर निवडण्याचं कारण एवढंच की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तनकाराने दुसरं काहीच सांगू नये. भगवान परमात्म्याच्या नामाची एकदा गोडी लागली, 7 दिवस सप्ताह कसा निघून जातो हे कळत नाही. आता मला गणेश भाऊंनी सांगितलं, महाराज हिंदू धर्माविषयी तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रबोधन करा, पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, पहिल्या दिवशी काहीही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला वेळ भेटला तर बोलूया. पण पहिला दिवस म्हटलं की पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन आणि भगवान परमात्म्याच्या नामाने आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचं चिंतन आपल्याला पहिल्या दिवशी करावं लागतं. म्हणून भगवान परमात्म्याच्या नामाने अनंत प्रकारची पाप जाळण्याची ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. वाल्ह्या कोळ्यासारखा पापी, पण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये एवढं भगवंताचं नामस्मरण केलं, इतका पापी होता त्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण त्याचं संपूर्ण जीवन मारण्यात गेलं होतं. म्हणून तो म्हणायचा मरा. नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही राम राम म्हणा, पण म्हटला माझं संपूर्ण जीवन मारण्यात गेलं, माझ्या मुखाला राम येणार नाही. नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही उलटा मंत्र म्हणा, मरा मरा म्हणा. 3दा मरा मरा म्हटल्यानंतर एकदा राम आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढं पुण्य वाढलं वाल्ह्या कोळ्याचं की भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर रामायणाची निर्मिती केली आणि भगवंताला तसं वागावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. एवढं नामस्मरणाचं महत्व असल्यामुळे संत महात्मे देखील म्हणतायत नामाच्या माध्यमातून दगडाला देखील पाझर फुटावा असं भगवंताचं नाम आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे नाम तुझे भगवंताचं गोड नाव आहे. म्हणून अशा प्रकारची नामाची भक्ती करणारा, नामाचा रात्रंदिवस उच्चार करणारा भगवत भक्त देवाला अतिशय आवडतो. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपणही मोठ्या प्रकारे
हात वरती करून भगवान परमात्म्याचं भजन करायचे. जे जे करतील वरती हात त्यांनाच कीर्तनानंतर खायला मिळेल. हा, सर्वांनी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतायत की ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा आहे आणि वैष्णवांबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, अशा प्रकारचा असणारा भगवत भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. बघा, तुळशीची माळ इतकी पवित्र आहे. आपण आपल्या गळ्यात घातल्याच्या नंतर आपल्याला जर वाटत असेल आपल्याला दररोज 108 तीर्थांचं स्नान घडावं, तर आपण आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, की जेणेकरून दररोज स्नान करत असताना डोक्यावरती घेतलेलं पाणी, ते पाणी ज्यावेळेस आपल्या संपूर्ण अंगावरनं खाली जातं, ज्यावेळेस त्या मण्यांवरनं खाली जातं तुळशीच्या, त्यावेळेस आपल्याला न कळत 108 तीर्थांचं स्नान घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण आपल्या असणाऱ्या गळ्यामध्ये काय घातलं पाहिजे? तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याला तो आवडतो कोण? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आता ज्याच्या गळ्यामध्ये आहेत ते कोणाला आवडतात? देवाला. आणि ज्याच्या गळ्यात नाही ते भूतांना. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारे देखील म्हणतायत, आतापर्यंत आपलं जीवन कशा पद्धतीने व्यतीत झालं असेल होऊ द्या, पण आता इथून पुढे तरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुळशीची माळ घातल्याच्या नंतर त्या असणाऱ्या तुळशी माळेचा आपल्याकडनं जप घडला पाहिजे. कारण तुळशीची माळ घालत असताना आपले गुरु आपल्याला मंत्र देत असतात आणि वारकरी संप्रदायाचा मंत्र अतिशय उघडा आहे. उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुटती यातना सकळ त्याच्या. अतिशय पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली पाहिजे. एकाने असंच ऐकलं, इतका भाविक झाला,
7 दिवस कीर्तन ऐकल्याच्या नंतर तो म्हटला सप्ताहाच्या दिवशी काल्याच्या दिवशी गळ्यामध्ये काय घातली पाहिजे, पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, माळ घातली पाहिजे. म्हणून त्याने माळ घातली. गुरूंनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, दररोज सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर अंथरुणावरती बसला की गळ्यातली जी घातलेली माळ आहे ती काढायची आणि त्याचं नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण असं नामजप करायचा सांगितलं. आणि तो दररोजच्या पद्धतीने दररोजचा त्याचा दिनक्रम दररोज नामस्मरण करत होता. एके दिवशी सकाळी सकाळी नामस्मरण करत असताना तो अंथरुणावरती नामस्मरण करतोय आणि या अवस्थेमध्ये त्याच्या बायकोने सांगितलं, अहो ऐकलत का, मी दूध तापवून गॅसवरती ठेवलेला आहे, फक्त आता मी हा पाण्याचा हंडा भरून घेऊन येवस्तो लक्ष ठेवा. असं म्हटल्याच्या नंतर ती पाण्यासाठी हंडा घेऊन गेली. गेल्याच्या नंतर याचं नामस्मरण चालू होतं. पण चालू असताना दरवाजातून बोकोबा आतमध्ये घुसला. कोण? बोका. त्याचं नामस्मरण चालू होतं. पण त्याला बायकोने सांगितलं काय होतं, दुधावरती लक्ष ठेवा. जसा जसा बोकोबा किचनकडे जात होता तसा त्याचा नामस्मरणाचा जो आवाज होता तो वाढत होता. सुरुवातीला खर्जात नामस्मरण करत होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नंतर जसा जसा बोकोबा किचनच्या दरवाजात गेला तसा त्याने पंचम लावला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता बोकोबा किचन ओट्यावरती चढला, पातील्यात तोंड घालणार एवढ्यात त्याने लगेच षड्ज लावला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा म्हणतोय. त्याला वाटलं बोकोबा घाबरण, पण तो काही केला काय, बोकाच. बोक्याने वळून सुद्धा पाहिलं नाही, पातील्यात तोंड घातलं नाही. म्हणून राग आला. जप चालू होता पण हातात काय आहे हे लक्षात न आल्यामुळे जशी माळ धरली तशी एवढ्याच जोरात फेकली. पण प्रकार असा घडला, ती बोकोबाला लागायची पण ती माळ बोक्याच्या गळ्यात गेली. बोका झाला माळकरी आणि हा झाला बिगर माळकरी. बोका पुढे हा मागे, बोका पुढे हा मागे. आता मला सांगा किती पळाला म्हणजे बोकोबा हाती लागल नाही. म्हणून माळीचं शास्त्र, माळीचे नियम आपल्याकडनं पाळणं होत असतील तरच घालावं. म्हणून ज्याच्या कंठामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे, आषाढी पंढरीची वारी आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल जिव्हाळा आहे तोच असणारा भगवत भक्त देवाला आवडतो. बघा, वैष्णवांबद्दल जिव्हाळा अंतःकरणामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. आत्ता कोणाच्याच बद्दल कोणाला जिव्हाळा राहिला नाही. पूर्वीच्या काळामध्ये माणसं माणसावरती प्रेम करत असताना इतकं जीवापाड प्रेम करायचे, त्या प्रेमाचं वर्णन शब्दांच्या माध्यमात करता येत नव्हतं, इतकं प्रेम करायचे. आणि म्हणून या जगतातील जागतिक लेवलचा जर धर्म कोणता होता तर माणसाने माणसावरती प्रेम करणं हाच खरा धर्म होता. पण आपल्या शाळेमध्ये शिकवत असताना असं शिकवलं जायचं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दिनाती पतित, जगी जे दिनपद खलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. माणसाने माणसावरती प्रेम करणं हा जागतिक लेवलचा धर्म साने गुरुजींनी आम्हाला शिकवला. मी परवा दिवशी असंच एका वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात म्हटलो सचिन महाराज, पण तो म्हटला महाराज तुमची प्रार्थना चुकली. मी तर बरोबर म्हटलं पण तो चुकीचा म्हटला. म्हटलं तुला तुझ्या गुरुजींनी कशी शिकवली तू तरी म्हणून दाखव. त्यांनी जशी म्हणून दाखवली, खंडोबाची शपथ घेऊन सांगतो माझा एक शब्द सुद्धा वाढ नाही, तशीच्या तशी तुम्हाला म्हणून दाखवतो. तो म्हटला, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. आता एवढ्यावरती बास होतं की नाही, पण त्यांनी पुढं असं जोडलं सुंदर. तो म्हटला कधी खुरप्याने कोरावे, कधी कुदळीने खांडावे,
नाही जमले तर नांगराचे फाळ लावावे, पण जगाचे बांधच कोरावे. नाही नाही, अशी नाही. साने गुरुजींनी सांगितलं, माणसाने माणसावरती प्रेम करणं हा जागतिक लेवलचा धर्म, हा माणसाने पाळला पाहिजे. अलीकडे कोणी कोणावर प्रेम करायला तयार नाही, कोणी कोणावरती विश्वास ठेवायला तयार नाही, आणि कोणाचीच कोणावरती निष्ठा नाही. आपण निष्ठा म्हटलं, विश्वास म्हटलं की लोक म्हणतात विश्वासराव गेले कुठे? पानिपतच्या युद्धात. का? आता विश्वास नाही म्हणून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागले. बघा, बाईचं मालकावर प्रेम नाही, म्हणजे पतीचं पत्नीवर प्रेम नाही, पत्नीचं आपल्या पतीवर प्रेम नाही, बहिणीचं भावावरती नाही, भावाचं बहिणीवरती नाही, बापाचं मुलावरती नाही, मुलाचं बापावरती नाही, चुलत्याचं आपल्या पुतण्यावरती नाही, कुणाचंच कुणावरती प्रेम नाही. आणि म्हणूनच कुटुंब विभक्त झाले, कुणाचाच कुणावरती विश्वास राहिला नाही. अहो, अगदी जवळचं असणारं नातं मी सांगून जाईल. पती पत्नीचं नातं किती जवळचं आहे, पण त्यांच्यामध्ये सुद्धा विश्वास राहिला नाही. आमच्या गावातली एक बाई, दिवाळी झाली ना, आता किती दिवस झाले, 2 महिन्यापूर्वी माहेरा गेली, जवळचीच. माहेरा गेल्याच्या नंतर तिकडे गेली, पण तिचा आपल्या असणाऱ्या पतीवरती काय नव्हता, विश्वासच नव्हता. तिकडे गेल्याच्या नंतर पहिला फोन लावला, आणि फोन लावल्याच्या नंतर म्हणू लागली, अहो कुठे? तो म्हटला, कुठं नाही, घरीच आहे. तू गेली, आता सगळं मलाच करणं आहे. घरीच आहे असं म्हटल्याच्या नंतर विश्वास पटेना. म्हटले, तुम्ही घरी आहात? म्हटले, हो घरी. मग जा किचन मध्ये. पाठवलं किचन मध्ये. म्हटले, काय स्वयंपाक करायचा का? स्वयंपाक ना करू, किचन मध्ये जा. किचन मध्ये पाठवलं, आणि किचन मध्ये पाठवल्याच्या नंतर सांगितलं, किचन मध्ये जो मिक्सर आहे ना, मिक्सर, तो मिक्सर चालू करा. मिक्सर चालू केला. मिक्सरचा आवाज झाला, बुर्र असा आवाज झाला. तिला फोनवरती आवाज पोहोचला. सांगितलं, हो तुम्ही घरीच आहे, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला. पुन्हा फोन केल्याच्या नंतर पुन्हा तोच प्रश्न, अहो कुठे? म्हटले, अगं घरीच आहे. म्हटले, वाटत नाही तुम्ही घरी नाही. म्हटले, मग जा. कुठं? किचन मध्ये. तुमचंही पाठच झालं बा. किचन मध्ये जायला सांगितलं, आणि सांगितलं मिक्सर चालू करा. पुन्हा मिक्सर चालू केला. पुन्हा मिक्सरचा आवाज ऐकला. ऐकल्याच्या नंतर ती म्हटली, हो तुम्ही घरीच आहे, ठेवा फोन. दुसरा दिवस गेला. पण तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळ तिनं पहिली गाडी धरली, आणि पहिल्या गाडीनं आली. आल्याच्या नंतर, कारण तिला दमच निघत नव्हता, तिचा विश्वासच नव्हता, घरी आली. घराच्या अंगणात तिचं पोरग खेळत होतं. पप्याला विचारलं, पप्या, अरे पप्पा कुठे? सांगितलं, आई सकाळीच पप्पाने मिक्सर गाडीवर बांधला, पप्पा गेले संगनमेरला. म्हटले, काय बिघडला की काय? म्हटले, बिघडला नाही आई, तो बिघडावला. म्हटले, कसं काय? सारखी तू पप्पाला फोन करायची, कुठे आणि कुठे? पप्पा म्हणले, का घरीच आहे? मला वाटत नाही घरी आहे. आणि जा किचन मध्ये. सारखा तो मिक्सर चालू करायला सांगायची, सारखा मिक्सर चालू करायला सांगायची. पप्पा म्हटले, पप्या तुझी आई मला कुठं मिक्सर चालू करायला सांगेल सांगता येत नाही. आता मी तहसीलला चाललोय, माझं अत्यंत महत्वाचं काम आहे. तुझ्या जर आईचा फोन आला आणि तिनं जर मिक्सर चालू करायला सांगितला, मी तिथं कोणाचा मिक्सर चालू करू? म्हणून पप्पाने गाडीवरच बांधला. पप्पा म्हटले, जिथं फोन आहे तिथं फक्त पिन खोसायची आणि बटन चालू करायचं. मी कशासाठी सांगितलं? पती आणि पत्नीचं इतकं जवळचं नातं, कारण पत्नीशिवाय पती नाही आणि पतीशिवाय पत्नी नाही, इतकं जवळचं असणारं नातं, पण दोघांमध्ये देखील विश्वास राहिला नाही. म्हणून निष्ठा, विश्वास, भाव ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात असतील तरच आपण जीवन जगू शकू, नाहीतर काहीही अर्थ नाही. म्हणून वैष्णवांबद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे तो असणारा भगवत भक्त देवाला आवडतो. म्हणून वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. किंवा महात्मा गांधींचं एक सुंदर पद होतं, वैष्णव जन तो तेने कहिए जो
पीड पराया जाने रे. दुसऱ्याच्या जीवनातलं दुःख ज्याला सहन होत नाही त्याला म्हणायचं वैष्णव. आणि अशा प्रकारे असणाऱ्या वैष्णवांबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे तोच असणारा भगवत भक्त देवाला आवडतो. म्हणून हृदयी कळवळा वैष्णवांच्या असा असणारा भगवत भक्त देवाला आवडतो. अंतःकरणामध्ये कळवळा पाहिजे, अंतःकरणामध्ये विश्वास, अंतःकरणामध्ये भाव आणि अंतःकरणामध्ये माझेपणाची भावना पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये माझेपणाची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत माणूस कोणावरतीच प्रेम करू शकत नाही. मुलावरती नाही, बायकोवरती नाही, एवढंच नाही, देशावरती देखील तो मनुष्य प्रेम करू शकत नाही. म्हणून या देशावरती प्रेम करण्यासाठी सुद्धा अंतःकरणामध्ये माझेपणाची भावना पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या ना, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या सगळ्या गोष्टींना अंतःकरणामधून अंतःकरणपूर्वक माझेपणाची भावना निर्माण झाल्याच्या नंतर तोच मनुष्य या देशाला माझं म्हणू शकेल, नाहीतर तो म्हणू शकणार नाही. बघा, आपण शाळेमध्ये शिकत असताना हात पुढे करून म्हणायचो भारत माझा, सारे भारतीय. पण आम्ही शाळेमध्ये शिकत असताना अशी काही कुचर मुलं होती, हाताला कळ लागायची म्हणून आम्ही त्यांच्या खांद्यावरती हात ठेवायचो. पुढच्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवायचा नाही, म्हणायचो भारत माझा. ते पुढचं म्हणायचं ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, हात काढ. आता मला सांगा, जो खांद्यावरती हात सहन करीत नाही आणि भारत देशाची प्रतिज्ञा गातोय, तो या जगासाठी काय, भारत देशासाठी काय करू शकेल? आणि म्हणून आपण या देशावरती प्रेम करत असताना हा देश किती समृद्ध आणि विविधतेने नटलेला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 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 भीती आम्हा तुझी मिळी गडगडणारा नभा, आसमानीचा सुलतानीला जबाब देतीला. सह्याद्रीचा सिंहगड सभा, सिंहगड सह्याद्रीचा सिंहगड सभा. शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र महाराष्ट्र या महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्याने नाही लिहिला. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शंभूराजांचा महाराष्ट्र. म्हणून तर म्हटलं सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवाजी नहीं होते तो सबकी सुन्नत हो जाती. नसते दिसले मंदिरावरती कळस, आणखी काय काय झालं असतं, खूप काही झालं असतं. म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून तुम्ही आम्ही आज कीर्तन करतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव बोलतंय, किल्ल्याचं बदनाव, शिवरायाचं नाव
माझ्या राजाचं नाव गाजतो किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतो किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव हे शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की माता की भारत माता की वंदे मातरम. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जर इथे जन्माला आले नसते तर आपली फार बिकट परिस्थिती असती. आज बांगलादेशची काय परिस्थिती, बांगलादेशात हिंदूंना स्थान नाही आणि तीच परिस्थिती महाराष्ट्राची होऊ नये माझी खंडेरायाला प्रार्थना आहे. आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे. हिंदू धर्मासाठी धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. औरंगजेबाने म्हणावं, राजा आमच्या इस्लाम धर्माचा स्वीकार करो. धर्मवीर संभाजीराजांनी सांगितलं, प्राण जाईल पण माझा सर्वश्रेष्ठ असणारा हिंदू धर्म मी सोडणार नाही आणि तुझ्या इस्लाम धर्माचा स्वीकार करणार नाही. त्या ठिकाणी औरंगजेबाने आमिष दाखवलं आणि औरंगजेब म्हणू लागला, माझी एकुलती एक असणारी मुलगी, तिचं लग्न मी तुझ्याशी लावून देतो, फक्त माझ्या इस्लाम धर्माचा स्वीकार कर. राजांनी सांगितलं, नाही नाही नाही. धर्मवीर संभाजीराजे ऐकत नाही. हे बघितल्याच्या नंतर संपूर्ण अंगावरची कातडी सोडली आणि त्या सोडलेल्या अंगावरती मिठाचं पाणी टाकण्यात आलं. काय वेदना होत असतील. आपलं साधं बोट कापलं आणि त्याला मिठाचा स्पर्श झाला तर किती वेदना होतात. संभाजीराजांच्या संपूर्ण अंगावरती मिठाचं पाणी टाकण्यात आलं आणि मग राजांना विचारलं, राजे आता तरी? म्हटले नाही. दोनही पाय कलम केले, दोनही हात कलम केले आणि मग विचारलं, राजे आता तरी? राजांनी सांगितलं, आता तरी नाही, आता माझा प्राण गेला तरी चालेल पण मी माझा असणारा सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म तो सोडणार नाही. पण राजांनी या धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. म्हणून धर्मासाठी देशासाठी प्राणाची आहुती देणारे महापुरुष या असणाऱ्या भूमीत होऊन गेले. देशासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली, भगतसिंग, राजगुरू, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि म्हणून त्यांची वाक्य होती, तुम मुझे खून दो मैं तुझे आझादी दूंगा. ही त्यांची वाक्य होती. आज आमच्या तरुणांची जर वाक्य ऐकली तर सांगायला देखील लाज वाटते. आमचे तरुण असे बोलतात. काय सांगू, तुमचं पाठ असेल, तुमच्यासाठी काही पण बघा. म्हणून आपल्या धर्मावरती, आपल्या हिंदू धर्मावरती फार मोठं संकट आहे आणि ते संकट आपणच दूर करू शकतो. आणि म्हणून आपण जागरूक असणं फार गरजेचं आहे. आपल्या असणारा हिंदू धर्म वाढण्यासाठी, आपल्या हिंदू धर्मातील देवदेवतांची विटंबना थांबवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. या ठिकाणी या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या देवदेवतांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये, वैष्णवांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कळवळा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. म्हणून ज्याने रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल जिव्हाळा आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे, कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा आहे, आषाढी कार्तिकीची वारी हा ज्याचा नियम आहे, हे संपूर्ण ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी हे व्रत धारण केलेलं आहे, असा ज्याचा नियम होऊन बसलेला आहे, तोच या जगतामध्ये परमपूज्य देवत्वाला प्राप्त झालेला आहे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात जय
चंदन टिळा तुम्हारा ओ सूरज बने हमारा सुर की नदिया हर दिशा से सुर की नदिया हर दिशा से बह के सब बादलों का टूटने के डर से हल्के हल्के मिले सुरेला तुम्हारा हृदय सबला वैष्णवाचा वैष्णवा वैष्णवाचा हृदय करुणा वैष्णवाचा एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा धावत्या वेगामध्ये आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला होता म्हणून संपायला देखील उशीरच झाला. उद्यापासून सर्व माता भगिनी पुरुषवर्ग सगळ्यांनी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 7 वाजता येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बरोबर 7 ते 9 कीर्तन होईल. थंडीचं वातावरण आहे, आपल्याला जायला उशीर होणार नाही. म्हणून पुनश्च एकदा सचिन महाराज चौधरी त्यांच्या संस्थेतील सगळी मुलं विनेकरी, त्याच पद्धतीने अविनाश महाराज, सीताराम महाराज, त्याचप्रमाणे तुषारदादांची सिस्टीम आहे बडे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचं संध्याकाळचं आज अन्नदान आहे ते श्री दिलीप शेठ जोरवेकर यांची अन्नदानाची पंगत आहे, त्यांना देखील धन्यवाद. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान खंडेरायांच्या चरणी, संत गाडगे बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय